तेथून पुढे ते महाद्वारात येतात. महाद्वारात श्री खर्गे राजकीय भाकणूक वर्तवतात. पुढे खिचडा पारावर भक्तजन साकी म्हणतात. आता यात्रेच्या मूळ उद्देशासाठी भक्त हेग्रस यांच्या भेटीच्या ओढीने खर्ग तीर्थात येतात. प्रथम नैऋत्य दिशेस जाऊन पर्जन्यविषयी भाकणूक करतात. श्री नागनाथांनी भक्त हेग्रसास दिलेल्या वराप्रमाणे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हेग्रस भक्तास व त्यांच्या वंशास वायुरूपाने भेट देईन या वचनाप्रमाणे खर्गतीर्थ बिंड्यावर अगदी तन्मयतेने व कडकडून भेट देतात. ही भेट म्हणजे गुरु शिष्य भेट होय. हा भेटीचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडण्या इतपत नयनरम्य असतो. भेटण्याची तृप्ती होईपर्यंत भेट होते. ही भेट म्हणजे हेग्रस घराण्याला अभय व आशीर्वादच असतो. भेट संपल्यावर पुढे वड्या शेजारी येऊन पेरणीविषयी भाकीत करतात व त्यानंतर काकडे पारावर येऊन गावच्या रोगराईविषयी भाकणूक केली जाते. वेशीतून आत आल्यानंतर त्यांचे मूळ गावामध्ये आगमन होते म्हणून स्वागताकरता देशमुख श्रींना खांद्यावर घेतात. याच ठिकाणी हेग्रस घराण्याची साकी असते. नंतर हेग्रस घराणे त्यानं खांद्यावर घेतात. नंतर मशिदीत जवळ येऊन श्री नागनाथ कानामध्ये बोटे घालून हिंदू मुस्लिम ऐक्य दर्शवतात. नंतर त्या ठिकाणी सर्व संत मंडळी श्रींचं दर्शन घेतात. त्यालाच संत दर्शन म्हणतात. पुढे मुंगीच्या धोंड्यापाशी येऊन चाऱ्याविषयी भाकीत करतात. नंतर श्री शेटे यांच्या घराजवळ येऊन धान्याचे मिश्रण करून धान्याविषयी भाकणूक वर्तवतात. पुढे मंदिरात येऊन मूर्ती कवटाळून मस्तक टेकून संचार शांत होतो. त्यानंतर श्रीवाले पुजाऱ्यास पाणी पिण्यास देतात. शेवटी महाआरती व प्रसाद वाटला जातो. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी देवस्थान पंच कमिटी यांचे बहुमूल्य योगदान असते. निराकारमोंकार मूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसार पारं नतो तुषाराद्रिसङ्काश गौरं गभीरम्